त्यातली कोणती साडी देऊ छायाची आई रे? छाया बी अशी आहे, पटकन चालली गेली. तिने विचारलं असतं. तिच्या संग संग प्रियंका बी गेली. आता काय माय मनानं देऊ करायचं, नेऊ सगळ्या संगच नेतो. नाही तर आपण त्या पोरीच्या मनानं पहिले वाटीन ते देतीन त्याच्या मायले. ते जाऊ दे, असं करतो आणि सगळ्या साड्या घेऊन जातो. आपण तिच्या मनाला दिन माहितीच्या मायले. सगळ्या सारख्याच आहेत एकसारख्या, पण कलरच्या आवडीचा आपण दिन. तर बाई बॅग भरून घेतो, म्हणजे मग उद्या अजून दगदग परत इनबाईचा फोन 4-5 केला. यावर बाई आजच्या आता आज तिची जसमिंदीची आई येऊन राहिली, प्रियंकाची आई येऊन राहिली. आज काय मग म्हटलं उद्या जाऊ सगळेजण संग. या काय चाललं बाई? काही नाही, तयारी उद्याची. या तेजस्विनी. हो काय बाई, कपडे काढून राहिले नाही नेण्यासाठी तिकडे? हो बाई, साड्या आहेत 4-5, त्यातलं सगळ्यासारख्या साड्या आहेत त्या. पण तसं कलर छाया चालली गेली, प्रियंका बी गेली. तर मग म्हटलं आता काय करू, असं करतो म्हटलं सगळंच नेतो. आपण तिच्या आवडीचे देईन ते कलर. हो तिच्या आवडीला देईन ते आपण. बाई भाऊ नाही आलेत काय? उद्या येतील ना, जवाई बनते उद्या येतील. ते म्हणत आजपासून काय करू मी, उद्या आहे उद्याची म्हणत. आपण उद्याच चाललो ना बाई? हो आपण उद्याच चालू ना, गाडीच चांगली ना. हो गाडीच सांगायला लावली मी आमच्या म्हटलं कसं सगळेजण सांगा जाऊन संध्याकाळी वापस. म्हणे तिची आई 2 दिवस पहिले बोलावलं होतं मला. पण कसं बाई जाऊ दे, मग घरी कोणी नाही ना. सरे तिकडे मग घरी नाही पाहिजे काय कोणी म्हणून. हो ती आहे ना, बरोबर आहे. ठेव ना बॅग, ठेव ना. पाणी आण ती आईले, चहा ठेव. हो आणते पाणी, चहा पण ठेवते. बस मम्मी, बस आई. हो बसतो आम्ही. आता नाही खालीच बसल्या बाई, वरती बसा ना. नाही बाई राहू द्या, बरं मोकळं खाली पाहायला मोकळ्यासारखे होतात बाई, वर दुखतात ना पाय. आता गाडीत बसून आलो की नाही, मग आता खालीच बसतो मोकळे चाकळे. बसा ना. हो ते बी आहे म्हणा. बाकी काय म्हणते, पाऊस पाणी तुमच्याकडे? आमच्याकडे चालू आहे ना बाई पाऊस. आता 2-3 दिवस तर लय सांगितलं नाही, मुसळधार बातमीत ऐकलं बाई मी. हो बाई मुसळधार सांगितलं 2-3 दिवस. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ साऱ्या जिल्हे ना चांगलं खरी बाई. पण आता येईन तर वाचकनी व कायचं नाही येते, व तराचं येते झिम आणि चाललं जाते. परिसरात कुठे पावसाळा होते का आता? म्हणून तब्येती खराब होतात माय बाई. मच्छरन वछा ते पाणीच नाही ना, चांगलं पाणी पडलं पाहिजे. हो ना बाई, खरं पहिल्यासारखं पावसाळा बी नाही आणि पहिल्यासारखं उन्हाळा बी नाही, काहीच नाही राहिलं पहिल्यासारखं. काय म्हणते बाई, आता पेरणी पाणी झालं शिन चालू नाही? हो पेरणी घेतली बाई करून, पाणी पडलं मग आता पेरणी करून घेतली. तुम्ही? हो आम्ही बी घेतली ना करून. हो आम्ही करून घेतली पेरणी. पाऊसाला मग तर मग छात्रच पेरणी करून घेतली. साऱ्याने केली, मग आम्ही बी केली. हो ना, आता कसं हे जे पाणी येऊन राहिले की नाही बाईने म्हटलं, ते पिकासाठी चांगलं आहे बरं. हो पिकासाठी चांगलं आहे म्हणा, जास्त जर घालत मग काय नाही बाई, आता पेरलं. हो बरोबर आहे, असं आलं तरी चालते. तुमचं काय म्हणते प्रियंकाची आई? आमचं काय माय, शेतकरी डोक्याच्या गोष्टी. आमचं काय माय, कमा का आम्हाला काही पेरणी नाही पाणी नाही. हो म्हटलं पुण्यात तर लयच पूर आलता ना, इंद्रायणी नदीले का? हो लय पूर आलता ना. आणि आज तर पालखी बी निघाली ना माऊलीची. हो पंढरपूरला जायले. पण माहिती आहे का, आज म्हटलं पालखीला वाटमुकडी करून दिली म्हटलं नदीनं. हो आता लोक लय पूर आलता. हो बाई देवाची दिला भरली हो का ताई. आमची गजंदाबाची पालखी गेली ना म्हटलं पंढरपूरला, झाली ना रवाना. आता पोचत चालली बाई, अर्ध्या मंडळाला लोक अर्ध्या मंडळाच्या वर गेली. हो हो ना. हो गजंदाबाची पालखी. हो आण ना चहा, काही आणतो? हो आणते. प्रियंका गेली मग नाही बाई? हो काय दोघी गेल्या. काय करून राहिली मग? स्वयंपाक खिचडी करते म्हटलं आता. माय खिचडी करतं काय ते सासूबाई काय म्हणतील, हे बाय पहिली बघा नको करू, मी करतो. पोया लागलो होतो आणि ती कोणती भाजी, त्या घरी कोणती भाजी आवडते, कशी आवडते तू भाजी कर. मी पोया करतो, पोळीन भाजी. खिचडी खायला करतो. त्या दोघी असले स्वयंपाक करत चांगला दणदण ते जीव. तू असली खिचडी टाकतो, त्याचे पाय दुखतात ना खिचडी खाल्ल्याने, त्या सासूबाईचे थंडीचे. खिचडी नको करू बाई, भाजीने का हात मोडतात काय आपले? अगं मम्मी मी पहिले विचारलं त्यांना, त्यामध्ये खिचडीच कर. सकाळी जावं लागतं आणि कुठे करत बसतं म्हणे एवढं. नक्की विचारलं का? मनानच लावून राहिली. कशी ग मम्मी तुम्ही मनानं कशाला लावणार आहे? नक्की विचारलं मी. आई म्हणे खिचडीच कर. खिचडी करतं काय? करू लागू का मी काही? नाही आई बसा तुम्ही तिकडे जा. ते काय करू लागतं खिचडीमध्ये? खिचडी करते मी. हो बाई इले म्हटलं खिचडी करू नको वा, त्या म्हणते की खिचडीच करते नाही काय, मग पोळी भाजी करतं म्हणते आई म्हणतात खिचडी कर.
करू द्या, ती सासूबाईने सांगितली म्हणते ना. जाऊ द्या. बाईला म्हटलं तुम्ही काय आणलं हो द्याले तिथं छायाच्या आईच्या घरी. बाई मॅकीने चांगला श्रीकृष्ण आणला, मोठी मूर्ती आणली श्रीकृष्णाची, मोठा कृष्ण आहे. आणि कपडे आहेत छायाच्या बाबाले, छायाच्या आईले, छायाच्या भावाले सगळे कपडे आणले. दुसरं देतो बाई. आता तुम्ही काय आणलं? बाई मी समय आणल्या, कपडे काही आणले नाही बाई. आता तुमचं मोठं काम आहे, कसं मी सोयच लागली नाही हो. म्हणजे एकटीच्या भरोशा आहे ना सगळं. समय आणल्या बाई 2 चांगल्या, समजा 1-1 फुटाच्या एक फुटाच्या समय आहेत त्या. चांगल्या वाटतात की समय पितळच्या. जाऊ द्या, आपल्या आपल्या पोरीनं द्या लागते. काय त्याच्यात जे आणलं ते चांगलंच आणलं. हो बाई, आता भाडं तोडं सगळंच पाहा लागते ना. आमचं गाव बी दूर आहे ना बाई, पुन्हा तुमच्यापेक्षाही दूर आहे ना. हो ते आहे म्हणा. चला ना बसू तिकडे. हो चला चला. करू मग आम्ही तिकडे बसतो. त्या सासूबाई जवळ बसा ना तिकडे. तुम्ही विनी गप्पा करत मी करते ना. हो चला बाई. चल खाय आरू, चल घे घे चिवाली चिव 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 चिवचा घास घे, चिवचा घास खायचं. नाना नाना चल खाय, चुपचाप ना खाय. हा नाना नाना करते. उद्या आपल्या घरी किती मोठे पाहुणे येतात, मग उद्या तुझ्याकडे पाय नाही होणार नाही कोणाचं. आता खाऊन घे पटापट, चाल खाऊन घे. हा घास चिवचा, हा घास काऊचा. चल घे 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 घे. खूपच त्रास देते बाई खायसाठी, खातच नाही लवकर. लेकर कसं पटापट खाऊन घेतात आणि मोकळं होऊन खेळून जातात. इथं जा रेंगाळते की नाही, मागा मागा फिरायला लागते खायसाठी. खूप लाडावली बरं हे. काय मम्मा काय म्हणते तुझी? लाडोली म्हणते, लाडूबाई झाली म्हणते. लाडूबाई लाडाची लाडूबाई. तर घे 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 पटकन खाऊन घे, खाऊन घे. मग नंतर बॉल खेळू आपण. घे घे. उद्या आपल्या घरी छान छान पाहुणे येऊन राहिले. आजी आजोबा येऊन राहिले, हा पप्पा येऊन राहिले, आरूचे काका येऊन राहिले, सगळे येऊन राहिले, काकू येऊन राहिली. काही आई आली म्हटलं माझी. तेजस्विनी आली, तेजस्विनीची आई पण आली. आईने फोन केला तर आई सांगत होते उद्या येतात ते. गाडीच ठरवली त्यांना. काय बाई गाडी ठरवली काय सांग? गाडी ठरवली म्हणजे मग वापस जातील संध्याकाळी ते. मी म्हटलं आईले मुक्कामी या, नाही तर मग थांब जा म्हटलं. नाहीच म्हणत आई. घरी कोणी नाही म्हणतात त्या. माझी आई पण आली. उद्या येऊन जाऊ म्हणे आम्ही. समजा सकाळी त्यांना म्हटलं मी सकाळी 6 वाजताच निघू म्हणे तिथून. आता काय 6 वाजता निघतात त्या, 7-8 वाजता त्यांनी निघाले तरी नाही. ताई म्हटलं स्वयंपाकसाठी आचार्य सांगितलेलं आहे. मग आई बाबा बसतील ना पूजेसाठी. हो आई बाबा बसतील ना पूजेसाठी. पाहुणे रावणे येतील ना, आपल्याला वरच पुरते. पाहुणे तसं करून येतील नाही. आता कोणी येत नाही, माहिती आहे राहिले आता पंचायत होते म्हणून पाण्या पावसाची नाही. छाया तू बस नाही तर मग तुम्ही पाहुणे बा पूजेत. नाही बाई घर तुमचं, मी कायले बसू पूजेत, तुम्हीच बसा. आणि काय होते मग उलट चांगला पोरीच्या जवळच्या हातून पूजा झाली तर पाहून मी नामाले बस ना. तू होती बाबा म्हणत छायाला बसायला लाव, तू नाहीच म्हणून राहिली बिचारी. नाही राहू दे, वरचं लय पुरती आई देणं घेणं तुला सुचणार नाही. तूच बस पूजेत बाबा तू. आम्ही प्रियंका मी वरचं देणं घेणं करतो. अजून मग तुला माहिती आहे काकूचा स्वभाव कसा आहे तर मोठ्याईचा. जसं आली की मग हेच नाही दिलं तेच नाही दिलं, याला साडी दिली तरी साडी नाही दिली. म्हणून म्हटलं वरचंच मी आम्ही सगळं अटकून घेतो. कसं मान पान सगळ्याचा तू पूजेत बसून जाजो. त्या घर आहे तूच बस बाई पूजेत. उद्या साडी कोणती घालायची ठरवून ठेवलं ना पहिलेच. ते काय ठरवा लागते व मी काय नवीन पोरगी आहो काय? नवीन पोरगी कशाले? मी चांगली तयारी करून नाही ती सांग ना बाई तयारी करता आता. अरे पाय काय म्हणते काकू, आजीली म्हणते ना तयारी करून देतो म्हणते. आजी काय पोरगी आहे का म्हणा, लोक हसतील ना म्हणा. खाऊन घे बाई भातात तेवढा. ते कुरकुरे मुरकुरे खास सवय लावली तुम्ही. ते पोरगी अन्न खायला ना गुण करते. खूपच जिद्दी झाली आहे यारू. पाय ना खाऊन राहिली का? नाही नाहीच करून राहिली. खाय व बाई खाय बापा, पोटभर जेवण कर मस्त. माय आजी म्हणते व आजी घे म्हणते. आजी लेवल कसे काम आहेत ना बापा. उद्या आपल्या घरी मस्त वास्तू आहे ना, मग पाहुणे रावणे येतात. आजी लय काम आहे तो बाई, नाही घेतलं असतं तुले. आता आजीचं घेणं नाही होत. आजी म्हणते आजी शिकवलं का वहिले. आजी आबा बाबा आई आता बोलत जाय. बोलत जाय आता. वर्षाची होतं ना आता बोलत जाय. कसं कधी येतो माय टाकले तुले छाया. इले कसं कधी येतील व पोरीची जात आहे नाही. बरी आमची टकलू बाई काही पाहिजे नाही. केस गरमी होती आहे की नाही बाई. टकलूची फॅशन आहे आजकाल है ना बाई. माय नाही व केस आले पाहिजेत माहिती. केस चांगलं तेल लावत जाय. छान रात्री झोपताना तिले चांगलं खोबऱ्याचं तेल लावत त्याच्या डोक्यात चांगली मालिश करत जाय. केस आले पाहिजे बाईले.